महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांमधला प्रचार इतक्या शिगेला पोचला आहे, आरोप प्रत्यारोप तर टोकाचे होऊ लागले आणि या सगळ्या धावपळीमध्ये NDTV मराठीसाठी खास वेळ दिला आहे शिवसेनेचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा, शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी. उद्धवजी खूप खूप स्वागत आहे आपलं NDTV मराठी. तुम्ही शिवसेनेचे सर्वे म्हणालात ना, तर सर्वे केला तर सर्व म्हणतील ही शिवसेना आहे. आपल्याला 16 तारखेला याच्यातल्या अनेक गोष्टी लक्षात येतील ज्याच्यावर आपल्याला आपण नंतरही बोलू. पण माझा पहिला प्रश्न आता तुम्ही हे म्हटलं त्याचबद्दलचा आहे की आपण ज्या ठिकाणी बसलो इथे बाळासाहेबांच्या अनेक पत्रकार परिषदा झाल्या, मीही अनेकदा त्यावेळेला आलो होतो. बाळासाहेबांच्या नंतर पश्चात जेव्हा तुम्ही आता हे दुसरी महानगरपालिकेची निवडणूक आहे, तर कधी बाळासाहेबांची जास्त आठवण आली गेल्या 15 दिवसात? ज्या वेळेला 15 दिवसांपेक्षा ज्या वेळेला चांगलं काही घडतं तेव्हा बाळासाहेबांची आठवण येते, माझी आठवण येते. साहजिकच आहे, मी आणि राज काल शिवतीर्थावरती एकत्र होतो, त्याही वेळेला सगळ्यांची आठवण आली. त्याच्यामुळे त्यांच्या आठवणी ह्या सदैव आमच्यासोबत असतातच. आणि म्हणजे असा कोणताही क्षण नसतो की ते आठवावं लागतं. पण अडचण ज्या वेळेला येते एखादा निर्णय करताना तेव्हा बाळासाहेब विशेष करून आठवतात? मी तुम्हाला एक माझी आठवण सांगतो. बाळासाहेबांच्या नंतर मला रतन टाटा भेटायला आले होते आणि बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो आम्ही. निघताना मला रतन टाटा म्हणाले की बघ उद्धव, मला पण एक मोठी परंपरा विरासत मिळालेली, तुला पण मिळालेली. आणि सुरुवातीला माझं काय व्हायचं की कोणताही निर्णय घेताना मी अडकायचो. मला असं वाटायचं की आत्ता मोठे टाटा असते तर काय केलं असतं, तर त्याने काय निर्णय घेतला असता. आणि म्हणजे मी निर्णयच घेऊ शकत नव्हतो. नंतर माझ्या मनात आलं की माझी पूर्ण कारकीर्द बघून त्यांनी माझी निवड केली, कारण त्यांना माझी स्टाईल कळले, मी हे पुढे नेऊ शकेन हा आत्मविश्वास त्यांना वाटला, म्हणून त्यांनी माझी निवड केली. तशीच बाळासाहेबांनी तुझी निवड केलेली आहे. त्याच्यामुळे तू सतत विचार करत बसलास की बाळासाहेब असते तर काय केलं असतं, बाळासाहेब असतं तर काय केलं असतं, तर तू अडकशील. तर तो तुला जे योग्य वाटेल ते तू कर. मग आत्ता महिन्याभरापूर्वी राजसाहेबांच्या बरोबर एकत्र येताना पण तुम्ही असा होल हार्टेडली एकदम निर्णय घेतलात का बरेच दिवस लागले? कारण आम्हाला खूप काळ गेला हा निर्णय करायला. नाही, निर्णय घ्यायला काळ नाही गेला. सांगतो तुम्हाला एक गोष्ट की गेले 20 वर्ष आम्ही दुर्दैवाने वेगळे होतो. अनुभव हा सर्वोत्तम गुरु असतो. त्या अनुभवाने आम्हाला जे शिकवलं की अरे आपल्याला भांडत ठेवून आपला दुरुपयोग हे महाराष्ट्र द्वेष्टी लोक घेत आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी जर का आपण एकमेकात भांडणार असू तर मग आपण नालायक आहोत. हा एकच विचार आम्ही दोघं एकत्र येण्यासाठी आम्हाला पुरेसा ठरला. कारण आम्हाला आता म्हणजे भाजपचं जे काय चाललेलं आहे वापरा आणि फेका, आम्ही दोघं आता त्यांना फेकण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. अनेक राजकीय विश्लेषक त्यांना असं फार प्रामाणिकपणे वाटतं की ज्या पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मतदारांचा लोकसभेला आणि विधानसभेला काँग्रेसला च्या बरोबर गेल्यानंतर मिळाला होता, तर तसा प्रतिसाद तुम्हाला आत्ता कदाचित मिळणार नाही. कारण राज ठाकरे यांची प्रतिमा बरोबर आहे, कदाचित नाही मिळणार, त्याच्याहून जास्त मिळेल. चांगलं खरंच एवढा आत्मविश्वास? बिलकुल. ह्याचं कारण युती किंवा सत्ता आपण कशासाठी करतो किंवा कशासाठी पाहिजे असतं हा हेतू फार महत्त्वाचा आहे. केवळ मला जिंकण्यासाठी मी युती करतोय, केवळ मला जिंकण्यासाठी तुमची मतं पाहिजेत नाही. ही महापालिकेची निवडणूक आहे. महापालिकेची निवडणूक म्हटल्यानंतर जसं काल आदित्य म्हणाला की गटर मीटर वॉटर हे विषय कुठे आहेत? महापौर कोण होणार, हा कोण होणार, ते कोण होणार, मग यांचं कसं, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा धार्मिक वाद, त्याच्यात सुद्धा जातीय वाद, हे किती काळ तुम्ही गजकरण खाजवत बसणार? मुद्द्याचं का नाही बोलत? जे मुद्द्याचं आम्ही बोलतो ना, मी पुस्तिका घेऊनच बसतोय. आम्ही केलेली कामं, ही केलेली कामं भाजपा का नाही त्यांची दाखवत? काय त्यांनी केलं भाजपनी मुंबईसाठी, काय केले महाराष्ट्रासाठी, काय केले देशासाठी? पुस्तिका मी बघितली उद्धवजी, आणि त्यात ज्याचा तुम्ही उल्लेख केला आहे कोस्टल रोड आणि बरं हे मुंबई मॉडेल मेट्रो, बरं कोस्टल रोड आणि त्याच्यावरती मी येतो. मुंबई मॉडेलच्या वेळेला तर भाजपा नव्हता ना मध्ये तडमडलेला, उलट सगळं उघडा. तेव्हा ते कोश्यारी होते, त्यांनी मला पत्र लिहिलं होतं मूर्खासारखं
की सगळं उघडा. तेव्हा मुंबई मॉडेलचं कौतुक जागतिक स्तरावर झालं. तेव्हा कुठे भाजप माझ्यासोबत होता? हां, म्हणजे नरेंद्र मोदी रिकाम्या थाळ्या बडवायला सांगत होते, तेव्हा मी महाराष्ट्रामध्ये भरलेली थाळी 5 रुपयात देत होतो शिवभोजन म्हणून. हा माझ्यात आणि भाजपमध्ये फरक आहे. जेव्हा मी मुंबई वाचवत होतो तेव्हा गंगेमध्ये त्यांचे मुख्यमंत्री प्रेत सोडत होते. गुजरातमध्ये यांच्याच सार्वजनिक म्हणजे मैदानात सार्वजनिक चिता जळत होत्या आणि नरेंद्र मोदी थाळ्या वाजवा, कोलांट्या उड्या मारवा, बेडूक उड्या मारा, गो करोना गो अशी काहीतरी थोतांड करत होते. आणि आता कोस्टल रोड जो आहे, काल आदित्यनी केलेलं भाषण तुम्ही पाहिलं असाल, त्याच्यामध्ये त्यांनी पुरावेनिशी दाखवले सर्वे करताना कसे आम्ही होतो. अहो, कोस्टल रोडची मांडणी जेव्हा आखणी सुरू झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस हे नाव मुंबईकरांना माहिती पण नव्हतं. पण ही कल्पना तुमची, त्याच्यावर मेहनत तुम्ही केली, पण त्यांचा असा दावा आहे की पूर्ण त्यांच्यामुळे झालं, ते नसते तर पूर्ण नसतं झालं, त्यामुळे ते श्रेय घेत आहेत. काय बिचाऱ्यांना स्वतःचं केल्याचं कर्तृत्व काहीच नाही आहे. दुसऱ्याची पार्टी चोरावी लागते, दुसऱ्याचे वडील चोरावे लागत आहेत, दुसऱ्याचं कामाचं श्रेय चोरावं लागत आहेत, दुसऱ्याची माणसं चोरावी लागत आहेत. मग साहजिकच आहे दुसऱ्याचं श्रेय पण चोरावं लागणार. त्याच्यामुळे ही चोरांची पार्टी आहे, ही चोरांची पार्टी. सगळं काही चोरायचं. म्हणजे मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं की आजपर्यंत लोक चोर 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 कोणी म्हणत मागे लागलं की तो चोर पळायचा. आता हे समोरून येतात की ते चोर आहेत, सांगायला अभिमानाने सांगतात की ते चोर आहेत. म्हणजे हे एवढी मगरुरी कशी आली बघा. तुमच्या मनात थोडासा राग दिसतोय, पण तरी काल राग नाही. देवेंद्र फडणवीसांना म्हटलं की तुम्ही आलात तर आम्ही सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आहे, तुम्हालाही चहा देऊ. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, अजितदादा आले तर त्यांनाही चहा देणार. नाही, बघा शेवटी काय आहे की अजित पवारांचा तुम्ही उल्लेख केला. अजित पवार त्यांच्याबरोबर आहेत की नाही आहेत, कारण त्यांचे महेश लांडगे वगैरे तर त्यांच्या विरुद्ध खूप मोठी आघाडी उघडली. 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप खुद्द मोदींनी केला आणि त्याच्यानंतर 4 दिवसात अजित पवार भाजपात म्हणजे भाजपासोबत दाखल झाले. मुद्दा काय येतो, मी काल जे माझ्या भाषणात म्हटलं की या 70,000 कोटीच्या घोटाळ्याचे पुरावे कोणी दिले? गाडीवरून पुरावे मला वाटतं देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे घेऊन गेले होते. आता जर का विचारलं, आता इतके वर्ष केस चालू आहे, आता विचारलं तर ते सांगतात की केस चालू आहे. पुरावे तुम्ही दिलेत, पुराव्यात काय आहे तुम्हाला माहिती आहे. मग ते पुरावे जर का खरे असतील तर तुम्ही सांगायला पाहिजे की आम्ही पुरावे दिलेत, आम्हाला भ्रष्ट माणूस चालणार नाही. आणि तुमचे पंतप्रधान म्हणतायत तो भ्रष्ट आहे म्हणून, तरीसुद्धा तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून बसता. आणि जर पुराव्यात तथ्य नसेल तर अजित पवारांची जाहीर माफी मागा, काहीतरी एक करा ना. मग त्यांच्या भ्रष्टाचाराचं सुद्धा तुम्ही श्रेय घेताय का की नाही हा भ्रष्टाचार सुद्धा भाजपनीच केला होता असं तुम्हाला म्हणायचं बाकी आहे? बाकी काय? तुम्ही भ्रष्टाचाराचा विषय काढलात उद्धवजी. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या 25 वर्षाच्या काळात, प्रामुख्यानं शेवटच्या 10 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तुमच्याही काळात झाला. मिठीत भ्रष्टाचार झाला, बाकीच्या वेगवेगळ्या कुठे काही आलेलं नाहीये. पण गेल्या 4 वर्षामध्ये जो यांनी भ्रष्टाचार केलाय, 4 वर्ष का लागली? पुढच्या वर्षी रितसर 5 वर्ष होऊन महापालिकेची निवडणूक झाली असती. आमच्या काळात भ्रष्टाचार झाला तर 25 वर्षात हे पण सोबत होते ना. मग ह्यांनी सुद्धा भ्रष्टाचाराचं पाणी चाखलं नाही का? जर केलं असेल तर मग जेव्हा होते आणि बघत होते तेव्हा का नाही बोंबलले? आणि 4 वर्षात आम्ही जसं आता सांगतोय की 4 वर्षामध्ये 92,000 कोटीपर्यंत आम्ही मुदत ठेवी नेल्या होत्या, त्याने आता 70,000 कोटीपर्यंत नेल्यात. त्याच्या विरुद्ध त्याच्यासमोर जवळपास 3 लाख कोटीचं देणं मुंबईकरांच्या डोक्यावर केलंय. 3 लाख कोटीच्या वर्क ऑर्डर देताना काही ठिकाणी भूसंपादन केलेलं नाही. वर्क ऑर्डर दिल्यानंतर ॲडव्हान्स मोबिलायझेशनच्या नावाखाली जे एक देणं कॉन्ट्रॅक्टरला द्यावं लागतंय, त्यातनं किकबॅक ह्यांनी घेतल्या. 3 लाख कोटीचा घोटाळ्याने 4 वर्षात केलाय. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की एवढ्या ठेवी ठेवून काय करायच्या, त्याचा शेवटी लोकांकरता उपयोग केला पाहिजे. करा ना, त्या चाटायच्यात. पण म्हणजे तुम्ही जे काही कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटतायत, सगळ्या मुंबईवर जे होर्डिंग लागले त्याच्यात थोडीशी स्पेलिंग मिस्टेक आहे भाजपच्या. विकासकाची गती असं त्यांनी म्हणायला पाहिजे, तर त्यांनी चुकून ते विकासाची गती म्हटली, ती विनाशाची गती आहे. आज संपूर्ण मुंबई खोरून ठेवलेली आहे. मुंबईकरांना फुफ्फुसाचे श्वसनाचे आजार होत आहेत, मला स्वतःला त्रास होतोय. आता हे प्रदूषण, हे भ्रष्टाचाराचं प्रदूषण आहे. सगळीकडे एका वेळेला रस्ते खोरून ठेवलेत. तुम्ही या ठेवीतनं जो इंटरेस्ट येतो त्यातनं मुंबई महापालिकेचा बराचसा कारभार चालतो. या ठेवीतनं आम्ही कोस्टल रोड केला. या ठेवी कशासाठी वापरतात? लॉंग टर्म प्रोजेक्ट. म्हणजे दिव्याची त्यांनी रोषणाई केली, 700 कोटी रुपये वाया गेले. आता सगळं काय ते डान्सबार सारखी मुंबई केली होती त्यांनी.
सगळे 760 कोटी रुपये वाया गेले. पण ताळमेळ घालावा लागतो की पैशाची आवक आणि पैशाची जावक त्याचा काही लेखाजोगा न घेता यांनी 3 लाख कोटीची देणी करून ठेवले. हा एक मोठा घोटाळा त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये आज बेस्ट कामगारांची देणी बाकी आहेत. बरोबर आहे. आज जर का मुंबईची ठेवी जर चाटायच्या नसतील तर नव्या मुंबईच्या ठेवी ज्या तोडल्यात म्हणून गणेश नाईक बोंब मारतायत. त्यांना तुम्ही का नाही सांगत की ठेवी चाटायच्या नसतात? बरं, मला मगाशी जेव्हा खरं तर मी त्याच वेळेला प्रश्न विचारणार होतो पण राहिला, पण या सिंहासनाकडे बघून मला असं आवर्जून आठवलं की इथेच बसून बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या बद्दलची इतकी आक्रमक भूमिका घेतली होती, पण गेल्या 10 वर्षात तुमची हिंदुत्वाबद्दलची भूमिका खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 180 अंशात जवळपास बदलली. दाखवा ना पुढे. त्याचा तुम्हाला किती फायदा झाला? नाही, दाखवा ना कुठे बदलली. म्हणजे आता मधल्या एका सभेत तर तुम्ही म्हणालात की सगळे राम राम ओरडतात किंवा त्याच्या नावाने घोषणा करतात, तर हे सगळी बोगसगिरी आहे. बोगसगिरी जी ऐका, रामराम ओरडणं म्हणजे हिंदुत्व नाहीये. हा भाजप म्हणजे देशभक्त नाही. देशभक्ती वेगळी, भाजप भक्ती वेगळी. मोदी भक्त वेगळे, देशभक्त वेगळे. आता क्रिसमसच्या वेळेला मोदी चर्चमध्ये जाऊन प्रेयर करतात आणि त्यांचे ते डबडी सगळी लोक हे क्रिसमसमध्ये जाऊन धिंगाणा घालतात. हे यांचं हिंदुत्व. मोदी सौगाते मोदी वाटतात. हा 180 नाही, हा घराघरा फिरणारा त्यांचा अँगल आहे. ईदच्या काळामध्ये ईदच्या दिवशी मोदी मुस्लिम कुटुंबियांकडून आलेले जेवण जेवतात, ताजिया खाल्ल्या जातात, नवाज शरीफचा केक खातात, जिनाच्या थडग्यावरती डोकं ठेवायला जातात, पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळतात, MIM बरोबर युती करतात. हे सांगा ना, मेहबूबा मुफ्तीबरोबर युती करतात. नाही, ऐका, मेहबूबा मुफ्तीबरोबर युती करतात. चंद्राबाबू जो मुस्लिम धार्जिण आहे त्याच्यावर युती करतात. संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमार बरोबर युती करतात. म्हणजे भाजप हा आमिबा म्हणतो तो एवढ्यासाठी म्हणतोय. माझी कुठे एक माझी दाखवा की तुम्ही अगदी 180 च्या डिग्रीमध्ये मी वळलोय. ह्या डिग्र्या मोजा ना तुम्ही. एकच प्रश्न, तुम्ही अयोध्येला गेला नाही त्याबद्दल अनेकांना असं वाटलं की कारण त्याचं श्रेय सगळ्यात आधी घेतलं होतं ते बाळासाहेबांनी केलं म्हणून. पण ज्या वेळेला ह्यांची कोणाची ब्र काढण्याची हिंमत नव्हती तेव्हा पहिले मंदिर फिर सरकार बोलत अयोध्येला मी गेलो. त्याच्यानंतर काय जादू झाली मला माहिती नाही. एका वर्षात मी पण मुख्यमंत्री झालो. अयोध्येचा प्रश्न कोर्टाने सोडवला, मोदींनी नाही. आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा गेलो होतो. त्या आधीच्या काळात मोदी किती वेळेला राम मंदिरात गेले, हे किती वेळेला राम मंदिरात गेले. पण अयोध्येत पूजा चालू असताना, कारण मला पोस्टाने आमंत्रण आलं, मला काय त्यांच्या बरं ते कोण मालक नाही आहेत रामाचे. नाही ऐका, रामाचं पेटंट त्यांच्याकडे नाही. जय जय रघुवीर समर्थ शिकवणारे समर्थ रामदास हे मोदींच्या कित्येक आधीपासून आम्हाला रामभक्ती शिकवणार आहेत. आम्ही जय शिवराय बोलणारी माणसं आहोत, जय भवानी जय शिवाजी बोलणारी माणसं आहोत, हर हर महादेव बोलणारी माणसं आहोत आणि जय जय रघुवीर समर्थ बोलणारी माणसं आहोत. पण नाही सांगतो ना, त्याच्यामुळे मला भाजप मुक्त राम पाहिजे. आणि जेव्हा ते अयोध्येला एकटे बसले होते पूजेला, तेव्हा मी नाशिकच्या काळाराम मंदिरात जिथे आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे, ज्या रामाला विरोध करणारी हीच ह्यांचीच जी वृत्ती होती, टाळकी होती तेव्हाची सनातनी वृत्तीची, ती माणसाला देवालयात प्रवेश करायला बंदी घालत होती. त्या सत्याग्रह केलेल्या काळारामाच्या मंदिरात मी गेलो होतो. एक प्रश्न थोडा मुंबईतला, मला मुंबईचाच विचारा कारण आपण वाहत चाललोय. नाही, एकदम मुंबईतलाच प्रश्न विचारतो. आणि तो असा की मी जेव्हा मुंबईत थोडासा फिरत होतो तेव्हा मी तुमच्या एका मुस्लिम महिला उमेदवाराला बुरखा घालून प्रचार करताना पाहिलं. मुस्लिम महिला बाहेर पडतायत, निवडणुकीत उतरतायत, ही चांगली गोष्ट आहे. पण मतदारांनी ओळखायचं कसं की कोण आहे, आपली उमेदवार आहे, पुढे जाऊन त्या जर का नगरसेविका झाल्या तर त्या लोकांशी संपर्क किंवा संवाद कशा साधणार? मला कळलं नाही. त्या मुस्लिम महिला त्या अशा पद्धतीनं बुरखा घालून प्रचार करताना दिसल्या की ओळखताच येत नाही की त्या महिला आहेत. आम्हाला जिथे हिंदुत्वाचा बुरखा घातलेला भाजपला ओळखायला वेळ लागला. भाजपने हिंदुत्वाचा बुरखाच घातलाय ना, कळतोय कुठे भाजप? हा हिंदुत्वाचा बुरखा आहे. त्याच्यामुळे त्यांचंच ढोंग ओळखायला आम्हाला उशीर लागला. शेवटचे 2 प्रश्न फक्त विचारतो. गेल्या काही काळात जे विश्लेषकांशी मी वेगवेगळ्या बोललो, काही सामान्य मुंबईकरांशी बोललो, त्यांना आजही असं वाटतंय की तुम्ही आणि राज ठाकरे एकत्र आले ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा मतं मिळण्याचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला मतं मिळतात पण राज ठाकरेंना काही वेळेला मतं मिळत नाहीत. तुम्ही गेल्या काही काळात हिंदुत्वाचा मुद्दा
थोडा सॉफ्ट केला, त्यांनी खूप आक्रमकपणे मांडला. या सगळ्यात तुम्ही एकत्रित आल्याने तुमची मतं वाढतील का काँग्रेस बाजूला गेल्याने तुमची मतं कमी होतील? नाही, बघा, ही शेवटी लढाई मी तुम्हाला म्हटलं ना, हिंदू मुसलमानांची नाहीच आहे. ही मी जगावं कसं हे प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारलं पाहिजे की मला स्वच्छ पाणी हवे की नको, माझ्या मुलांना चांगली शाळा हवी की नको, स्वस्तात चांगलं शिक्षण हवे की नको, माफक दरात मला प्रवास करायचे की नाही करायचे, आरोग्यसेवा चांगली हवी की नको. आज मुंबईमध्ये एवढं प्रदूषण आहे, अनेक सिगरेटी ओढल्याचा धूर हा आपल्या श्वासावाटे जातोय. हे असं जीवन तुम्हाला पाहिजे? इकडे तुम्ही हिंदू मुस्लिम करणार, कारण तोच श्वास हिंदूंनाही घ्यावा लागतोय, तोच श्वास मुसलमानांनी घ्यावा लागतोय, तोच श्वास महिलांना घ्यावा लागतोय. लाडकी बहीण तुम्ही 1,500 देताय ते तिच्या उपचारामध्ये जातील. तर एका बाजूला आम्ही केलेली कामं घेऊन लोकांसमोर आलेलो आहोत, आणि हे फक्त मी काल म्हटलं ना, तो एक रोंबा सोंबा विकृत डान्स आला होता मध्ये, हे यांचं हिणकस नृत्य चाललेलं आहे, नुसतं धार्मिक. म्हणजे त्याला सगळ्याला उत्तर जय श्रीराम नाहीये. जय श्रीराम म्हणायचं असेल तर तसं रामराज्यासारखं दाखवा. बाळासाहेब कधीही जर तरच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे नाहीत किंवा ते म्हणायचे आकडे बिकडे मी लावत नाही. म्हणजे त्यांच्या पद्धतीचं एक वेगळं वाक्य होतं. पण शेवटी निवडणुका, सत्ता हे आकड्यांचं गणित असतं आणि ते जुळवायला लागतं. आत्ता तुमच्या दृष्टीने आकड्यांचं गणित काय पद्धतीने जुळतं आहे? पहिला प्रश्न, तुम्ही सत्तेत याल का? जर का आलात तर काय गणित असेल, तुम्हाला सहकार्य घ्यावं लागेल आता का? जर आणि का त्याला ते छोटासाच प्रश्न, फक्त माफ करा, छोटासाच प्रश्न, जर का सत्तेपासून दूर राहिलात तर अनेक जण म्हणतात की हा शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आता आम्ही घराण्याची परंपरा म्हणतो, तुम्ही घराणेशाही म्हणता, आणि बाळासाहेब काय उत्तर द्यायचे तुम्ही सांगितलं, त्याच्यामुळे ते घराणेशाहीचंच उत्तर तुम्ही घ्या. आता पण सत्तेत येण्याचा पूर्ण नाही, विश्वास सांगितलं ना, बाळासाहेब जसं जे उत्तर त्यांनी तेव्हा दिलं तेच कोणाची माझं मदत- घराणेशाहीचं कोणाची उत्तर असं मदत घ्यायला झालं. लागली तर घेणार. नाही, आम्ही मदत करण्यासाठी निवडणूक लढतोय. त्याच्यामुळे 25 वर्ष मुंबईकरांनी, तेव्हा हेच मुंबईकर होते ना, त्याच्यात आमच्या मतांमध्ये अमराठी पण लोक आहेत. मुळात एक लक्षात घ्या की हा भाषिक वाद हा भाजपने सुरू केला. भाषिकवाद भाजपने सुरू केला, कारण त्याचं मूळ हे त्यांचे वर जे 2 बसलेत नेते, त्यांच्यामध्ये त्यांना मुंबई लुटायची. म्हणून मुंबईमध्ये मनमोहन सिंगांनी दिलेलं आर्थिक केंद्र ते गुजरातला घेऊन गेले. ठीक आहे, तुम्ही सविस्तरपणे बोललात NDTV मराठीशी, यासाठी धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय